भारतातील 84% लोक चहा पितात, पण तुम्हाला माहिती आहे का, एकेकाळी भारतीय लोक चहा पितच नव्हते. आज भारतात सकाळची सुरुवात असो की दुपारी ऑफिसचा ब्रेक असो, अनेकांचा दिवस जातच नाही. पण चहाचा जन्म भारतात झालाच नव्हता. सुमारे 4000 वर्षापूर्वी चहाची सुरुवात चीन मध्ये झाली होती. इसवी सन पूर्व 2737 मध्ये चीनी सम्राट सेन नुंग यांच्या गरम पाण्यात चहाची पाने पडली होती. त्यातून चहाची सुरुवात झाली. त्याआधी चीनमध्ये चहाचा वापर औषध म्हणून केला जात होता. त्यानंतर ब्रिटिशांनी 1830 मध्ये आसाममध्ये जंगली चहाची पाने शोधली आणि मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड सुरू केली. आणि 1839 मध्ये आसाम कंपनी स्थापन केली, जी त्यावेळची सर्वात मोठी चहा कंपनी होती. इंग्रजांनी चहा आणला खरा, पण त्यामध्ये दूध आणि मसाला टाकायला भारतीय लोकांनी सुरुवात केली. मजेशीर गोष्ट म्हणजे सुरुवातीला भारतीय लोकांना चहा आवडत नव्हता, म्हणून चहा कंपन्यांनी सुरुवातीला रेल्वे स्टेशन, बाजारपेठा किंवा कामाच्या ठिकाणी मोफत चहा वाटायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू लोकांना चहाची सवय लागली आणि आज भारत जगातील सर्वात मोठा चहा पिणाऱ्या देशापैकी एक आहे. पण चहाचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत. चहा शरीराला तात्पुरती ऊर्जा देतो, एकाग्रता वाढू शकतो, कारण त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण जास्त चहा पिल्यास झोपेवर परिणाम होतो किंवा ऍसिडिटी वाढते, आणि जास्त साखर असलेला चहा शरीराला घातकच आहे. सर्वात बेस्ट म्हणजे काळा चहा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माइंड मराठीला फॉलो करा.